Hello everyone, welcome to RV Sirs English. So students, in this video we are going to see class 10th lesson Unbeatable Supermom Mary Kom. So students, या व्हिडिओ मध्ये आपण 10th क्लास मधील 4.4 नंबरचा लेसन अनबीटेबल सुपरमॉम मेरी कॉम हा बघणार आहोत. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. मेरी कॉम या आपल्या देशाच्या एकदम फेमस ख्यातनाम अशा बॉक्सरवर हा लेसन आहे. इट इज ॲक्च्युअली इंटरव्ह्यू. थोडा आधी त्यांचं इंट्रोडक्शन दिलं आहे, त्यानंतर घेतलेला आहे इंटरव्ह्यू. सो आपण स्टार्ट करूया अनबीटेबल सुपरमॉम मेरी कॉम. मग स्टार्ट करूया ॲन इंटरव्ह्यू. In an exclusive interview with Sportskeeda correspondent Taruka Srivastava, Olympic bronze medalist Mary Kom talked about her preparation for the Olympic and her elation at winning a medal. So हा एक एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू आहे विथ स्पोर्ट्सकीडा करस्पॉन्डंट तारुका श्रीवास्तवा. सो तारुका श्रीवास्तवा या स्पोर्ट्सकीडाच्या करस्पॉन्डंटनी घेतलेला हा एक इंटरव्ह्यू आहे. कोणाचा? ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडलिस्ट मेरी कॉम. तर ऑलिम्पिकमध्ये जिने ब्रॉन्झ मेडल जिंकलं अशा मेरी कॉमचा घेतलेला हा एक इंटरव्ह्यू आहे, ज्यामध्ये ती शी टॉक्स अबाउट हर प्रिपरेशन फॉर द ऑलिम्पिक. तर कशा प्रकारे तिने ऑलिम्पिकमध्ये प्रिपरेशन्स केलं अँड हर एलेशन ॲट विनिंग अ मेडल. आणि मेडल जिंकल्यानंतर तिचा जे जॉय होता, आनंद होता, एलेशन होता, त्याबद्दल ती बोलत आहे. चला तर मग सुरू करूया. इंटरव्ह्यूअर: फर्स्ट थिंग फर्स्ट, यू आर द फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर टू विन एन ऑलिम्पिक मेडल फॉर इंडिया. हॅज द फिलिंग कम्प्लिटली संक इन. सो सगळ्यात आधी पहिला प्रश्न इंटरव्ह्यूअरनी जो मेरी कॉमला विचारला तो असा की सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्वात पहिली गोष्ट ही आहे की तू म्हणजे मेरी कॉम इज अ फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर, जी पहिली भारतीय महिला बॉक्सर आहे टू विन एन ऑलिम्पिक मेडल इन इंडिया फॉर इंडिया. सो जिने भारतासाठी ऑलिम्पिक मेडल मिळवलेलं आहे. हॅज द फिलिंग कम्प्लिटली संक इन. तर या फिलिंगमुळे, या भावनेमुळे तू कम्प्लिटली संक इन म्हणजे तू पूर्णपणे भारावून गेलेली आहेस का? किती आनंद तुला झालेला आहे या गोष्टीचा? त्यावर मेरी कॉम उत्तर देते, आय एम रिअली हॅपी विथ माय अचीवमेंट अँड येस इट इज येट टू सिंक इन. आय एम जस्ट सो एक्झिलरेटेड. सो ती पुढे म्हणते की येस आय एम रिअली हॅपी, मला खूपच आनंद आहे या गोष्टीचा, माझ्या अचिव्हमेंटचा. आणि हो नक्कीच मी फार भारावून, येट टू सिंक इन म्हणजे मी अजूनही भारावून गेलेली आहे. आय एम जस्ट सो एक्झिलरेटेड म्हणजे व्हेरी मच डिलायटेड किंवा हर्षभरित होणे. सो मला फारच आनंद झालेला आहे, अशी ती त्यावर भावना व्यक्त करते. इंटरव्ह्यूअर: यू वेअर द ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग. डिड दॅट पुट ॲडिशनल प्रेशर ऑन यू. सो पुढे इंटरव्ह्यूअर तिला म्हणते की तू भारतातील एकमेव महिला बॉक्सर होती जिने ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय केलेलं होतं, जी ऑलिम्पिकमध्ये खेळायला गेलेली होती. डिड दॅट पुट ॲडिशनल प्रेशर ऑन यू. तर त्यामुळे तुझ्यावर ॲडिशनल प्रेशर म्हणजे दबाव निर्माण झाला होता का जिंकण्याचा किंवा मेडल मिळवण्याचा? नो नॉट ॲट ऑल. आय वॉज प्रेटी कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ आय न्यू. त्यावर मेरी कॉम म्हणते की नाही, बिलकुलच नाही. आय वॉज प्रेटी कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ. मला स्वतःवर पूर्ण आत्मविश्वास होता. आय न्यू, मला माहिती होतं की मी जिंकणार. इंटरव्ह्यूअर: युअर कोच चार्ल्स अटकिन्सन वॉज नॉट अलाउड टू अकंपनी यू टू द ऑलिम्पिक्स. हाऊ डिड दॅट अफेक्ट युअर प्रिपरेशन्स. सो पुढे इंटरव्ह्यूअर तिला विचारते की तुझे जे कोच आहेत चार्ल्स अटकिन्सन, त्यांना ऑलिम्पिकमध्ये तुझ्याबरोबर येता आलं नाही. हाऊ डिड दॅट अफेक्ट युअर प्रिपरेशन. त्यामुळे तुझ्या प्रिपरेशनवर, तुझ्या तयारीवर काही परिणाम झाला का? त्यावर मेरी कॉम म्हणते, वेल आय डिड मिस हिम देअर बट थँकफुली वी हॅड ऑलरेडी डन अवर होमवर्क अँड आय वॉज वेल प्रिपेअर्ड. सो ती म्हणते की नक्कीच मला त्यांची फार तिथे आठवण आली ऑलिम्पिकमध्ये. ते सोबत असते तर छान झालं असतं, बट वी हॅड ऑलरेडी डन अवर होमवर्क. पण आम्ही आमचं जे होमवर्क आहे म्हणजे आमची जी घरची तयारी आहे ती पूर्ण चांगल्या प्रकारे केली होती. सो आय वॉज वेल प्रिपेअर्ड. आणि त्यामुळे माझी चांगली उत्कृष्ट तयारी झालेली होती. त्यामुळे असं काही त्यामुळे नुकसान वगैरे माझं काही ते झालं नाही. पुढे इंटरव्ह्यूअर म्हणते, ड्युरिंग युअर प्रिपरेशन्स फॉर द ऑलिम्पिक यू स्पेअर्ड विथ द मेल बॉक्सर्स ऑफ द इंडियन कॉन्टिजेंट. हू वॉज युअर फेवरेट स्पेअरिंग पार्टनर. सो पुढे तिला इंटरव्ह्यूअर मेरी कॉमला म्हणते की तुझी जेव्हा ऑलिम्पिकची प्रॅक्टिस चालू होती देशामध्ये, तेव्हा तू भरपूर मेल बॉक्सर्ससोबत स्पेअर केलं. स्पेअरिंग म्हणजे प्रॅक्टिस केली ॲक्च्युअली बॉक्सिंगची. सो हू वॉज युअर फेवरेट स्पेअरिंग पार्टनर. तर तुझा फेवरेट स्पेअरिंग पार्टनर कोण होता त्या प्रॅक्टिसच्या दरम्यान? त्यावर मेरी कॉम म्हणते, लाफ्स, वेल आय ट्रेन हार्ड इन पुणे अँड द मेल बॉक्सर वेअर काइंड इनफ टू प्रॅक्टिस विथ मी वेन एव्हर आय रिक्वायर्ड देम.
सो तिच्या या प्रश्नावर मेरी कॉम हसते आणि म्हणते की हो नक्कीच, मी माझं जी ट्रेनिंग आहे ते पुण्यामध्ये झालं आणि जेही मेल बॉक्सर्स माझ्यासोबत होते ज्यांच्याशी मी प्रॅक्टिस केली, दे वे आर व्हेरी काइंड, ते फारच चांगले होते, खूप कोऑपरेटिव्ह होते. जेव्हा जेव्हा आय रिक्वायर्ड देम, म्हणजे मला त्यांची गरज होती तेव्हा तेव्हा ते माझी मदत करत होते. टू नेम अ फेवरेट वुड बी अनफेअर, त्यामुळे कोणा एकाचं नाव घेणं किंवा कोणा एकाला फेवरेट म्हणणं हे फार अनफेअर होऊन जाईल. त्यामुळे सर्वच जे माझे पार्टनर्स होते ते फार चांगले होते, अशी ती म्हणते. Interviewer: You are quoted saying Adams was very clever, a counter puncher, but although she carried power, she wasn't very tactical. I was scoring, but the judges were not pressing the buttons. Do you think dodgy judging was part of the reason for your loss in the semifinals? So आता पुढे इंटरव्ह्यूअर तिला विचारते की यू आर क्वोटेड सेइंग, तर तू असं म्हणाली की ती ॲक्च्युली मेरी कॉम एका इंटरव्ह्यू दरम्यान असं म्हणाली होती की ॲडम्स वॉज व्हेरी क्लेवर, अ काउंटर पंचर, बट ऑल्दो शी कॅरीड पॉवर शी वॉजंट व्हेरी टॅक्टिकल. तर तिची जी प्रतिस्पर्धी होती ॲडम, जिचं नाव होतं मेरी कॉमची, शी वॉज क्लेवर, ती क्लेवर होती, काउंटर पंचर होती. ऑल्दो शी कॅरीड पॉवर, तिच्यामध्ये पॉवर होती. शी वॉजंट व्हेरी टॅक्टिकल, पण ती जास्त टॅक्टिकल नव्हती. टॅक्टिकल म्हणजे प्लॅन ॲक्शन टू गेन विक्ट्री, म्हणजे ती योग्य प्रकारे प्लॅन करू शकत नव्हती. सो तो तिचा एक ड्रॉबॅक होता ॲडमचा. आय वॉज स्कोरिंग बट जजेस वे आर नॉट प्रेसिंग द बटन. पुढे मेरी कॉम असं म्हणाली होती की ती स्कोअर करत होती पण जजेस तिला मार्क्स देत नव्हते किंवा पॉईंट्स देत नव्हते. सो त्यावर इंटरव्ह्यूअर तिला विचारते, डू यू थिंक दॅट डॉजी जजिंग वॉज अ पार्ट ऑफ द रिझन फॉर युअर लॉस इन द सेमीफायनल. सो सेमीफायनलमध्ये तू जी हरली, तुझा जो पराभव झाला, त्यामागे डॉजी जजिंग म्हणजे अनफेअर किंवा पार्शियल, म्हणजे कोणा एकाकडून अशा प्रकारचे जजिंग, अशा प्रकारचे जजमेंट दिले गेले का, म्हणजे जे जजेस आहेत ते अनफेअर होते का, अशा प्रकारे तिला विचारण्यात आलं. मेरी कॉम: येस, आय थिंक सम ऑफ द डिसिजन्स वेअर अनफॉर्च्युनेट अँड डिड नॉट वर्क टू माय बेनिफिट. त्यावरती एवढंच म्हणते की हो, मला असं वाटते की काही डिसिजन्स जे आहेत जजेसचे ते वेअर अनफॉर्च्युनेट, म्हणजे ते दुर्दैववश होते, अँड डिड नॉट वर्क टू माय बेनिफिट, त्यामुळे माझा फायदा झाला नाही किंवा त्यामुळे माझं थोडं नुकसान झालं, पण त्यावर ते जास्त बोलायचं टाळते. Then interviewer: India managed just 6 medals in the 2012 Olympics, even though we are a nation of 1.3 billion people. Where do you think a change is required to help us win medals that are proportionate with our population? सो पुढे इंटरव्ह्यूअर तिला विचारते की इंडिया मॅनेज जस्ट 6 मेडल्स, भारताला फक्त 6 मेडल जिंकता आले इन 2012 ऑलिम्पिक्स. इवन दो वी आर अ नेशन ऑफ 1.3 बिलियन पीपल, जरी आपल्या देशामध्ये 1.3 बिलियन पीपल असले तरी एवढ्या लोकसंख्येच्या देशामधून आपल्याला फक्त 6 मेडल जिंकता आले. वेअर डू यू थिंक अ चेंज इज रिक्वायर्ड, तर तुला वाटते का की बदल घडला पाहिजे, टू गेट हेल्प अस विन मेडल दॅट आर प्रपोर्शनेट विथ अवर पॉप्युलेशन, जर आपल्याला आपल्या पॉप्युलेशनच्या अकॉर्डिंग प्रपोर्शनमध्ये मेडल जर मिळवायचे असतील तर आपल्याला चेंजेस घडवून आणावे लागतील, असं तुला वाटते का. त्यावर मेरी कॉम आन्सर देते, आय थिंक मोर अँड मोर पीपल शुड टेक अप स्पोर्ट ॲज अ फुल टाईम करियर इफ यू वॉन्ट मोर गोल्ड मेडल्स. सो मेरी कॉम म्हणते की हो नक्कीच, मला असं वाटते की जास्तीत जास्त लोकांनी स्पोर्ट्सला ॲज अ फुल टाईम करियर निवडलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त गोल्ड मेडल जिंकू शकू, आपण जास्तीत जास्त गोल्ड जिंकू शकू. मोर कॉर्पोरेट्स शुड कम इन अँड स्पॉन्सर प्लेयर्स सो दॅट the players don't have any financial pressure and can just focus on their games. पुढे ती म्हणते की जास्तीत जास्त कॉर्पोरेट्स म्हणजे कंपनीज किंवा इंडस्ट्रीज त्यांनी पुढे आलं पाहिजे, त्यांनी जे स्पोर्ट्स पर्सन आहेत त्यांना स्पॉन्सर केलं पाहिजे, त्यांना पैसे पुरवले पाहिजेत, सो जेणेकरून जे स्पोर्ट्स पर्सन आहेत त्यांना कोणतेही फायनान्शियल गोष्टीचं टेन्शन न राहता ते मोकळेपणाने किंवा पूर्णपणे सर्वत्वपणाला लावून त्यांनी आपल्या स्पोर्ट्समध्ये लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे ते देतील जर असं झालं तर, आणि जास्तीत जास्त मेडल्स आपल्या देशासाठी मिळवू शकतील. सो दीज आर सम चेंजेस जे मेरी कॉम म्हणते की असे घडायला पाहिजे आपल्या देशामध्ये. पुढे इंटरव्ह्यूअर म्हणते, डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया विल एव्हर गो बियॉन्ड द ऑलिम्पिक्स. सो ती तिला म्हणते की तुला असं वाटते का की भारतामध्ये जो बॉक्सिंग या खेळामधला इंटरेस्ट आहे, भारतीय लोकांना बॉक्सिंगमध्ये जो इंटरेस्ट आहे तो बियॉन्ड ऑलिम्पिक जाईल का, म्हणजे ऑलिम्पिकच्या पुढे जाईल का, म्हणजे फक्त ऑलिम्पिकमध्येच लोक मॅचेस बघतात, ऑलिम्पिक सोडून नंतरही ते बॉक्सिंगला ॲप्रिशिएट करतील का, बॉक्सिंग त्यांना आवडेल का. सो त्यावर मेरी कॉम म्हणते, येस, आय एम शुअर दॅट इन अ फ्यू इयर्स बॉक्सिंग विल बी व्हेरी पॉप्युलर.
ती म्हणते की हो नक्कीच मला असं वाटते की येत्या काही वर्षांमध्ये बॉक्सिंग नक्कीच पॉप्युलर होईल अमंग एव्हरीवन इन इंडिया, सर्व भारतीयांमध्ये, ऑल द इयर राऊंड. आणि ती वर्षभर चालेल, म्हणजे वर्षभर मॅचेस चालतील, वर्षभर लोक त्या मॅचेसला बघतील, ॲप्रिशिएट करतील. पुढे इंटरव्ह्यूअर विचारते हाऊ अवेअर आर इंडियन वुमन ऑफ देअर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स. तर भारतीय महिला या आपल्या न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स म्हणजे आपले जे त्यांचे जे न्यूट्रिशन आहे, पोषण, त्याबद्दल किती जागृत आहेत. डाएट अँड न्यूट्रिशन मस्ट हॅव बीन अ की फॅक्टर इन युअर कंडिशनिंग फॉर द ऑलिम्पिक्स. सो तू जे ऑलिम्पिक्सची तयारी केली त्यामध्ये डाएट आणि न्यूट्रिशन नक्कीच खूप की फॅक्टर म्हणजे महत्त्वाचं असलं पाहिजे. डू यू थिंक न्यूट्रिशन इज अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट्स. तर तुला असं वाटते का की न्यूट्रिशन हा इंडियन स्पोर्टमधील निग्लेक्टेड एरिया आहे, म्हणजे दुर्लक्षित केला गेलेला भाग आहे. सो भारतीय महिला म्हणा किंवा भारतीय जे लोक आहेत ते न्यूट्रिशनकडे, पोषण जे पौष्टिक अन्न आहे त्याकडे दुर्लक्ष करतात. तर त्याबद्दल तुझं काय मत आहे, असं त्या इंटरव्ह्यूअरने तिला विचारलं. त्यावर मेरी कॉम उत्तर देते द अवेअरनेस इज ग्रोईंग नाऊ अमॉंग द फिमेल ॲथलीट्स व्हेन इट कम्स टू न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स. तर जेव्हा न्यूट्रिशनल रिक्वायरमेंटची गरज असते, म्हणजे जेव्हा तो भाग येतो, तेव्हा जे फिमेल ॲथलीट्स आहेत त्यांच्यामध्ये आता अवेअरनेस म्हणजे जागृती वाढत आहे. आता ज्या स्पोर्ट्स पर्सन आहेत, ज्या महिला स्पोर्ट्समध्ये आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा या गोष्टीबद्दल जागृती निर्माण झालेली आहे. न्यूट्रिशन हॅज डेफिनेटली बीन अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट्स. न्यूट्रिशन नक्कीच भारतीय स्पोर्ट्समध्ये, भारतीय खेळामध्ये एक दुर्लक्षित एरिया होता. I had to gain 3 kg since I had to fight in the 51 kg event instead of the usual 48 kgs that I fight in. मला सुद्धा 3 kg म्हणजे 3 किलो वजन वाढवायचं होतं, कारण मला सुद्धा म्हणजे मेरी कॉम अशी म्हणते की मला सुद्धा 48 kg या कॅटेगरीमधून आता डायरेक्ट 51 kg कॅटेगरीमध्ये खेळायचं होतं. सो आय हॅड टू फोकस ऑन व्हॉट टू इट. सो त्यामुळे मला फोकस करायचं होतं की मी नेमकं नक्की काय खाल्लं पाहिजे. I gained weight by eating the right kind of healthy food rather than bad saturated fat. आणि ती म्हणते की मी माझं वजन वाढवलं बाय इटिंग राईट काइंड ऑफ हेल्दी फूड. तर चांगलं हेल्दी न्यूट्रिशियस फूड खाऊनच मी माझं वजन वाढवलं, ना की बॅड सॅच्युरेटेड फॅट्स. तर बॅड सॅच्युरेटेड फॅट्स वगैरे खाऊन, पिझ्झा बर्गर खाऊन मी माझं वजन जे आहे ते वाढवलं नाही. अशी मेरी कॉम आपल्या न्यूट्रिशनबद्दल आणि पोषणाबद्दल माहिती देते. पुढे इंटरव्ह्यूअर तिला म्हणते हाऊ बिग अ रोल डिड OGQ प्ले इन शेपिंग द बॉक्सर्स सीन इन इंडिया फॉर द बेटर. सो ती पुढे विचारते इंटरव्ह्यूअर की OGQ या संस्थेचा कसा रोल आहे टू शेपिंग द बॉक्सिंग सीन इन इंडिया फॉर द बेटर. तर भारतातील बॉक्सिंग सीन जो आहे त्याला शेप देण्यामध्ये, त्याला आकार देण्यामध्ये OGQचा रोल कसा आहे. मेरी कॉम म्हणते OGQ रिअली प्लेड अन इम्पॉर्टंट पार्ट इन माय सक्सेस. OGQने नक्कीच माझ्या सक्सेसमध्ये एक महत्त्वाचा भाग प्ले केलेला आहे. दे हेल्प मी आउट वेन एव्हर आय नीडेड समथिंग. जेव्हा मला कोणत्याही गोष्टीची गरज पडली तेव्हा त्यांनी मला मदत केलेली आहे. दे टूक केअर ऑफ एव्हरीथिंग. त्यांनी सर्व गोष्टींची काळजी घेतली. विच हेल्प मी फोकस ऑन माय बॉक्सिंग अँड केप्ट मी स्ट्रेस फ्री. त्यामुळेच मी माझ्या बॉक्सिंगवर फोकस करू शकले आणि स्ट्रेस फ्री राहू शकले, म्हणजे कोणतीही स्ट्रेस, ताण तिच्या डोक्यावर नव्हता. त्यामुळे नक्कीच OGQने तिची फार मोठी मदत केलेली आहे. पुढे इंटरव्ह्यूअर म्हणते व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग. सो इंडियन बॉक्सिंगच्या फ्युचरबद्दल तुझं काय मत आहे, तुझं काय ओपिनियन आहे. मेरी कॉम द फ्युचर इज व्हेरी ब्राईट अँड आय एम शुअर मेनी मोर बॉक्सर्स विल गेट मेडल्स फॉर अस. ती म्हणते की फ्युचर नक्कीच खूप ब्राईट आहे आणि मला खात्री आहे की जास्तीत जास्त बॉक्सर्स हे मेडल मिळवतील. भविष्यात जास्तीत जास्त बॉक्सर्स आपल्या देशासाठी मेडल कमावून आणतील. पुढे इंटरव्ह्यूअर म्हणते डू यू फाइंड इट डिफिकल्ट टू कन्व्हिन्स युअर चिल्ड्रन नॉट टू फाईट वेन दे वॉच यू गो आउट अँड डू इट इन अ स्टाईल ऑल द टाईम. तर त्यावर इंटरव्ह्यूअर विचारते आहे की तुला ही गोष्ट कठीण वाटते का टू कन्व्हिन्स युअर चिल्ड्रन, तुझ्या मुलांना समजवणं नॉट टू फाईट, की भांडण करू नका किंवा मारामाऱ्या करू नका. तर ही गोष्ट तुला त्यांना समजवणं कठीण जाते का. व्हेन दे वॉच यू टू गो आउट अँड डू इट इन स्टाईल ऑल द टाईम. जेव्हा ते तुला TVवर बघतात की तू इतरांसोबत फाईट करत असते, मारामाऱ्या करत असते, बॉक्सिंग करत असते, तेव्हा त्यांना समजून सांगणं की तुम्ही तसं करू नका हे कठीण जाते का. सो मेरी कॉम त्यावर म्हणते वेल आय हॅव ट्विन्स अँड येस समटाईम्स इट बिकम्स रिअली डिफिकल्ट टू कीप देम अंडर कंट्रोल. ती म्हणते की हो नक्कीच मला ट्विन्स आहेत, म्हणजे जुळे मुलं आहेत आणि त्यांना अंडर कंट्रोलमध्ये ठेवणं नक्कीच कधी कधी फार कठीण जाते.
देन इंटरव्ह्यूअर, विल यू ट्रेन युअर किड्स टू बिकम बॉक्सर्स ॲज वेल? तर तू तुझ्या मुलांना सुद्धा बॉक्सर्स बनवणार आहे का, किंवा तुझी तशी इच्छा आहे का? तर मेरी कॉम त्यावर म्हणते, आय हॅवंट रिअली थॉट अबाउट इट ॲज ऑफ नाऊ, जस्ट लेट देअर मदर बॉक्स. सो ती म्हणते की अजून तरी मी त्याबद्दल काही विचार केलेला नाही, सध्या तरी ॲज ऑफ नाऊ जस्ट लेट देअर मदर बॉक्स, सध्या तरी त्यांच्या आईलाच बॉक्सिंग करू द्या, मुलांचं नंतर बघू. इंटरव्ह्यूअर, you have broken several stereotypes about the woman in India by showing that women can compete with men in any field, but how good are you at the traditional feminine activities like cooking? सो इंटरव्ह्यूअर तिला आता विचारते जरा पर्सनल प्रश्न की तू जे आहे ते बरेच स्टेरिओटाइप्स म्हणजे रूढीवादी विचार जे आहेत महिलांबद्दल आपल्या भारतामध्ये, तर ते बऱ्यापैकी तू ब्रेक केलेले आहेत किंवा तोडलेले आहेत, आणि हे दाखवून दिलेलं आहे की वुमन कॅन कम्पीट विथ मेन इन एनी फील्ड. तर महिला ज्या आहेत त्या सगळ्याच क्षेत्रामध्ये पुरुषांची बरोबरी करू शकतात असं तू दाखवून दिलेलं आहेस. बट हाऊ गुड आर यू ॲट द ट्रेडिशनल फेमिनिन ॲक्टिव्हिटीज लाईक कुकिंग? पण तू कुकिंगसारख्या ट्रेडिशनल फेमिनिन ॲक्टिव्हिटीमध्ये किती चांगली आहे असा प्रश्न इंटरव्ह्यूअरने तिला विचारला. त्यावर मेरी कॉम म्हणते, वेल आय एम गुड ॲट कुकिंग अँड अदर हाऊसहोल्ड वर्क टू. वेल नक्कीच मला चांगल्या प्रकारे जमते कुकिंग आणि इतर घरातली कामंसुद्धा. म्हणजे मेरी कॉम ना की फक्त स्पोर्ट्समध्ये तर घरगुती कामामध्ये आणि ट्रेडिशनल चोअर्समध्ये महिलांच्या त्यातही ती उत्तम आहे, ते कामंसुद्धा ती करू शकते. पुढे इंटरव्ह्यूअर म्हणते, वुड यू बी इंटरेस्टेड इन कोचिंग इंडियन वुमन इन बॉक्सिंग वन डे? तुला भारतीय महिला किंवा भारतीय स्पोर्ट्स पर्सनला बॉक्सिंगमध्ये कोचिंग करायला म्हणजे त्यांना बॉक्सिंग शिकवायला आवडेल का? त्यावर मेरी कॉम म्हणते, लेट्स सी इन द फ्युचर मे बी येस. ती म्हणते लेट्स सी, भविष्यामध्ये कदाचित हो. इंटरव्ह्यूअर, व्हॉट डू यू प्रिफर बिंग कॉल्ड, सुपर मॉम ऑर अ सुपर बॉक्सर? आता शेवटचा प्रश्न इंटरव्ह्यूअर तिला म्हणते की तुला काय म्हणून घ्यायला आवडेल, सुपर मॉम म्हणून घ्यायला आवडेल की सुपर बॉक्सर म्हणून घ्यायला आवडेल? त्यावर मेरी कॉम म्हणते, आय लव्ह बिंग अ मॉम. मला मॉम बनून राहणं, मदर बनून राहणं फार आवडते. दॅट्स द बेस्ट थिंग दॅट हॅज एव्हर हॅपन टू मी. ती आजपर्यंत माझ्यासोबत झालेली म्हणजे आई होणे हे आजपर्यंत माझ्यासोबत घडलेली सर्वात सुंदर सर्वात चांगली गोष्ट आहे, त्यामुळे मला सुपर मॉम म्हटलेलं नक्कीच आवडेल. सो अशा प्रकारे हा होता इंटरव्ह्यू बॉक्सर मेरी कॉम हिचा, जिने 2012 ऑलिम्पिक्समध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. आय होप सर्वांना चांगल्या प्रकारे समजलं असेल. समजलं असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. I will see you in another video. Till then, take care. Goodbye.